वैकुंठवासी सिद्धसंत सद्गुरू सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री चतुर्भुज विष्णुमूर्ती श्री सद्गुरू सीताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण सोहळा श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर। आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ खरडा। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। नामदेव महाराज औंढा नागनाथला विसोबा स्वामींचा खेचर स्वामीचा अनुग्रह घेऊन माघारी आले पाहिजे। बार्शीमध्ये त्यांनी मुक्काम केला पाहिजे। स्वतःच्या हाताने त्यांनी 3 दगडाची चूल मांडून दसम्या केल्या पाहिजे आणि त्यांच्या दसम्या मी कुत्र्याच्या रूपात तोंडामध्ये घेऊन पळालो पाहिजे आणि नामदेवरायानं तुपाची वाटी घेऊन माझ्या मागे लागलो पाहिजे। नामदेवरायाच्या तूप लावलेल्या दसमीचे 4 घास मला खायला मिळणार असतील ना देवा, इथून पुढचा प्रत्येक जन्म मला गाढवाचा कुत्र्याचा मिळाला तरी चालेल। व्हावे त्यांचे द्वारे श्वानया श्वानयाती व्हावे त्याचे द्वारे श्वानया संत समागम एखादिये परी 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 भावे त्वाचे द्वारी श्वानयाती भावे त्याचे द्वारी श्वानयाती नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण श्वानयाती होईल श्रवण व्हावे त्यांचे द्वारी श्वानया। ऐका, साधूच्या पायावर डोकं ठेवलं तर देव भेटेल, साधूचा हात डोक्यावर पडला तर रेड्यासारखं जीवन कृतार्थ होऊन जाईल। महाराज त्या रेड्याची समाधी झाली। महाराज एक गोड चमत्कार सांगतो। रेडा बोलला, मला काही विशेष वाटत नाही। अहो रेडा माऊलीचा हात आहे, तो बोलणारच होता। खरा चमत्कार कुठं झालाय सांगतो तुम्हाला। माझ्या नजरेत रेडा बोलणं हा चमत्कार नाहीच आहे। अरे दगड बोलतील माऊलीच्या हातानं, तर तो काय चमत्कार आहे? चमत्कार खरा कोणता सांगतो। ज्या वेळेला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई हे 4 भावंड तिथून निघाले, नेवासा मार्गे आळंदीला जायला निघाले, त्यावेळेला हे 4 भाऊ पुढे निघालेले पाहिले। रेड्याचा मालक त्याला घराकडे ओढत असताना रेड्यानं मालकाला झटका दिला, हिसका दिला आणि तोंड वळवलं आणि ज्या दिशेनं हे 4 भावंड गेले त्यांच्या पाठीमागं रेडा सुद्धा निघाला। चमत्कार खरा इथं झालाय। 725 वर्षापूर्वी रेड्यांना कळत होतं माऊली सारख्या साधूच्या पाठीमागं गेल्यानंतर कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। 725 वर्षानंतर माणसांना जर हे कळत नसेल साधूच्या पाठीमागं गेल्यावर कल्याण होतं, तर ह्या माणसांपेक्षा तो रेडा 1000 पटीनं 10,000 पटीनं बरा।
रेड्याला कळलं आपलं हित कशात आहे. मार्गी बहुत याची गेले साधू, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, याच्यात आपलं हित आहे. महाजनो एन गतस्स पंथहा, याच्यामध्ये आपलं भलं आहे हे कळलं. एका रेड्याला कळलं महाराज. आणि तो रेडा केवढा भाग्यवान महाराज. त्या संजयानं एक रेडा म्हटलाय. संबंध ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी म्हैसा शब्द आलाय. तो धृतराष्ट्राला उद्देशून, जैसा म्हैसा अनुटिका पुरा तैसा उगाची असे. पण ऐका महाराज, संजयाच्या नजरेत एकच रेडा ज्ञानेश्वरी ऐकत होता. संजयाच्या नजरेत एकच रेडा ज्ञानेश्वरी ऐकत होता. पण आम्हाला माहित आहे 2 रेडे ज्ञानेश्वरी ऐकत होते. एक संजयाच्या मुखातून ऐकत होता, तो 2 पायाचा होता. आणि एक ज्ञानोबरायाच्या मुखातून ऐकत होता, तो 4 पायाचा होता. नेवास्यामध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरी श्री गुरूंच्या साक्षीनं माऊलींनी सांगितली. आणि ती संपूर्ण ज्ञानेश्वरी त्या रेड्यानं ऐकली. केवढं नशीब महाराज. आणि आळे नावाच्या गावी तो रेडा विसावला. माऊलींनी स्वतःच्या हातानं समाधी दिली. आता तिथं मंदिर आणि संस्थान झालंय. त्या गावाला संतवाडी नाव दिलंय. संतवाडी. 725वा समाधी सोहळा झाला. कोणाचा? रेड्याचा. तिथं सप्ताह झाला. आणि सप्त्यात आम्हाला कीर्तन करावं लागलं. कोणाच्या पुढं? रेड्याच्या पुढं कीर्तन होतात. रेडा समाधीचा विषय होतो आणि रेडा कीर्तनाचा विषय होतो. डोक्यावर हात जर सीताराम बाबा सारख्या महात्म्याचा पडणार असेल तर, हात, त्यांचा पाय, त्यांची नजर, तो दिठिवा जयावरी झळके, किंवा त्यांच्या मुखातला शब्द. शास्त्रीय भाषेमध्ये याला स्पर्श कृपा. पायाला डोकं ही स्पर्श कृपा आहे. डोक्यावर हात ही हस्तकृपा आहे. नजरेतून प्रसाद देणं ही नेत्रकृपा आहे. आणि शब्दातून प्रसाद देणं ही शब्द कृपा आहे. या 4 प्रकारच्या कृपा साधू साधकावर करत असतात. त्यालाच आजच्या अभंगात बोध हा शब्द आहे. आणि सीताराम बाबा सारख्या साधूचा बोध. वैकुंठवासी सिद्धसंत सद्गुरू सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिनाम सप्ताह, श्री चतुर्भुज विष्णुमूर्ती श्री सद्गुरू सीताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण सोहळा, श्री क्षेत्र सीतारामगड खरडा, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह, श्री क्षेत्र सीतारामगड खरडा, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ खरडा. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.